नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आपण असं एकंदरीतच जर का चर्चा केली तर म्हणतात सगळीजण की महिला ही एका कुटुंबाचा किंवा एकंदरीतच सर्व समाजाचा पाठीचा कणा असते. पण असं जरी बोलत असलो आपण तरी जर सत्य परिस्थिती बघितली तर आपल्या लक्षात येईल की सर्वांनाच कुठं जमतं तिचं मन सांभाळणं. सर्वांनाच कुठं जमतं तिचं मन सांभाळणं. त्याहून कठीण असतं तिचं मन कळणं. कारण ती कळू देत नाही तिची तळमळ. म्हणून आजकाल प्रत्येक महिलेशी जर का बोलायचा प्रयत्न केला तर तिचं एकच म्हणणं असतं की छळ नको, समर्थन हवं. छळ काय होतोय, का होतोय आणि समर्थन कसं हवंय, ह्याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्याकरता आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे आपल्या विशेष पाहुण्यांना, ज्या आहेत सौ अनुसया काळे छाबरानी, ज्या की समाजसेविका आहेत, आणि डॉक्टर प्रीती महेश सावरकर, ज्या समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. तुम्हा दोघींचंही खूप मनापासून स्वागत. नमस्कार आणि धन्यवाद. खूप छान वाटतंय तुम्हाला दोघींना भेटून, कारण तुम्ही महिलांकरता कार्य करताय. बरेचदा असं म्हटलं जातं की महिला महिलेला मदत करत नाही, पण ह्या दोन अशा उदाहरणं आहेत की ज्या महिलांकरता उभ्या आहेत. तेव्हा सगळ्यात आधी अनुसयाताई तुम्हाला विचारावंसं वाटतंय की महिलांना मदत करायची आहे, महिलांकरता उभं राहायचं आहे, त्यांचा छळ कमी होण्याकरता उभं राहायचं आहे. ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली आणि कसं तुम्हाला सुचलं की या क्षेत्रात आपल्याला कार्य करण्याची गरज आहे? माझी पणजी अनुसयाबाई काळे खरं तर म्हणू शकतो की त्यांचा वारसा आहे जो पुढे घेऊन जायचा आहे. आणि त्याच्याशिवाय माझ्या परिवारामध्ये नेहमीच शिकवलं गेलं होतं आणि आम्ही जितकं काही बघितलं आहे त्याच्यामधून कळलं की खरंच समाजाला आपल्यासारख्या लोकांची गरज आहे. कारण काय होतं की खूपशा लोकांना ज्या गोष्टी बघायला मिळत नाही किंवा तिथे जाऊ शकत नाही तिथपर्यंत आपण पोचू शकतो. आणि कारण आपण सक्षम आहोत तर आपण अशा लोकांकरता उभं राहणं गरजेचं आहे. हे मला वाटतं एक 12 वर्ष आधी वाटलं. आणि ज्या जागी मी जायची, खास करून आफ्टर स्कूल जे क्लासेस असायचे तिथे मी बघितलं की महिलांना खूप काही समजायचं पण नाही. आणि तिथे त्यांच्याशी जेव्हा मी बोलली तर हे कळलं की फक्त एक एरिया नाही तर अख्ख्या समाजामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना कुठेतरी मन मोकळं करायचं आहे पण कोणी ऐकायला तयार नव्हतं. तर तेव्हा मला असं वाटलं की जर आपण नुसतं त्यांचं ऐकणं हे सुरुवात केली त्यापासून तर तिथून माझी सुरुवात झालेली आहे. आणि मग वारसा तर आहेच. नक्कीच. आणि हा वारसा तुम्ही खूप छान पुढे नेताय. आमचे शुभेच्छा आहेत. आणि प्रीती मॅम, तुम्हालाही मला विचारावंसं वाटतंय की तुम्ही समुपदेशक म्हणून कार्य करता आहात गेली इतकी वर्ष आणि महिलांकरता उभ्या आहात, तर तुम्हाला काय जाणवतं? कारण महिला खूप भावनिक असतात, खूप त्यांच्या भावना उफाळून येतात जेव्हा त्या दुसऱ्यांच्या भावना बघतात, असं जेव्हा असतं. आणि तुमच्याकडे येणाऱ्या ज्या महिला आहेत त्या कुठल्या ना कुठल्या त्रासातून आलेल्या असतात, तर तुम्हाला कसं जाणवतं? काय तुमचा अनुभव आहे इतक्या वर्षांचा असा? हो, ॲक्च्युली मी आर्मी बॅकग्राऊंडची होती आणि त्याच्यानंतर लग्न झालं तर मला कधी कळालंच नाही की असा काही त्रास होऊ शकतो म्हणून. आणि मला स्वतःला खूप त्रास झालेला आहे माझ्या सासरी आणि तिथनं ती सुरुवात झाली. त्याच्यानंतर तिथे एक आमचा वाडा होता मोठा, त्या वाड्यामध्ये जितक्याही सुना राहायच्या त्यांना भरपूर त्रास व्हायचा. तर त्या हेल्पसाठी म्हणायच्या, पण तेव्हा माझं पण वय लहान होतं तर मला काही कळायचं नाही. आणि मग तिथनं ती सुरुवात झाली की या फिमेल्सला कसा हेल्प करायला पाहिजे, आपण कुठे जायला पाहिजे, कोणत्या अथॉरिटीवर आपण यायला पाहिजे. आणि तिथनं ती हेल्प सुरू झाली आणि हळूहळू करून पोलीस स्टेशन गाठलं, पोलीस स्टेशननंतर कोर्ट गाठलं आणि कोर्टनंतर आम्ही क्राईम ब्रांचला रेड्स वगैरे टाकतो. आणि त्यानंतर त्या ज्या लेडीज यायच्या त्यांना आम्ही रेस्क्यू करायचं. आणि रेस्क्यू करून जेव्हा त्यांना आणायचं तर त्या आपल्या इतक्या वेदना सांगायच्या की त्या म्हणजे आपलं अगदी हृदय हेलवणाऱ्या राहायच्या त्या स्टोरीज सगळ्या. आणि तिथनं मग आम्ही त्यांना मदत करायचं, त्यांना कसं कंप्लेंट करायची, या पोलीस कंप्लेंट कशी करायची, कसं जायचं. समजा तुम्ही जाऊ शकत नाही तर तुम्ही घरूनच कशी कंप्लेंट करू शकता, किंवा तुम्ही शेजारी काय सांगू शकता, त्यांची मदत मागू शकता, कोणत्या नंबरवर कॉल करायचा आहे तुम्हाला, ते त्यानुसार ते कॉल करायचे. आणि मग तिथनं आम्ही त्यांना रेस्क्यू करून आमच्या याला प्रोसेसला चालू करायचं. तुम्ही सांगितली ती सगळी टेक्निकल प्रोसेस आहे, आपण म्हणू शकतो की आता जर का कोणाला मदत हवी असेल तर त्यांनी काय काय करता यावं म्हणून. पण अनुसया, मला विचारायचं आहे की तुम्ही एकंदरीत
समाजाच्या प्रत्येक स्तरात जेव्हा जाता तर तुमच्या काय असं लक्षात येतं की आपण समाज बदलायला हवा किंवा त्यांचे विचार बदलायला हवे, याच्यावर खूप भाष्य करत असतो, खूप बोलत असतो, पण एकंदरीत अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणवतात की ज्या आपण बदलायला हव्या, समाज खरंच जर बदलायचा असेल तर? मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे शिक्षण. आणि आपल्याला ज्या संस्कृतीमध्ये आपण आहोत तिथे जे शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये खूप मोठा म्हणजे कमीपणा मला वाटतो. तिथे बदलायची खूप गरज आहे. कारण आपल्याला जे शिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये आपल्याला एक महिला म्हणून पहिले तर आपण एक मुलगी असतो, कोणाचे तर आई वडील असतात आपले, मग बहीण असतो, मग त्याच्यानंतर आपलं लग्न होतं तर बायको होतो, मग भाभी, हे सगळं जे आपले हे असतात परिवारात. पण त्याच्यामध्ये मला असं वाटतं सगळ्यात जास्ती आपल्याला सांगितलं जातं की काही का होईना आपल्याला सहन करायचं आहे, आपल्याला परिवार घेऊन चालायचं आहे. आणि ही एकट्या महिलेची जबाबदारी असल्यासारखं. अगदी, म्हणजे तुम्हाला सगळं खांद्यावर घेऊन चालायचं आहे. मग आवडो न आवडो काही हे नाही आहे, ती महिलाच जबाबदार आहे सगळ्या गोष्टींकरता. हे जे एक समाजामध्ये जे शिकवण आहे ही मला वाटतं एक बदलणं खूप गरजेचं आहे. एकटी महिला फक्त सगळं काही करू नाही शकत, तिला परिवाराचा सगळ्यांचा साथ हवा, तेव्हाच आपण काही करू शकतो. तर ही जी नीव आहे आपली जी टाकली जाते तिथेच आपल्याला सगळ्यात आधी बदलाव घडवणं गरजेचं आहे. म्हणजे असं तुमचं म्हणणं आहे की प्रत्येक घरातून ही शिकवण आली पाहिजे. फक्त तुम्ही अभ्यास करून मोठी डिग्री घेतली म्हणजे तुम्ही खूप उत्कृष्ट असे एज्युकेटेड ज्याला आपण म्हणू शकतो असे नाही, तर तुम्हाला हा संस्कारच द्यावा लागतो. आणि तोही म्हणजे घरच्या महिलांनीच, मुलगा असो किंवा मुलगी, कोणी असो, त्यांनी म्हणजे द्यायला हवं. शिक्षण तर गरजेचं आहे, पण सुशिक्षित आपण जर झालो आणि जसं तुम्ही म्हटलं संस्कार जे आहेत ते काय आहेत आपल्यावरती आणि आपल्या आजूबाजूला समाजामध्ये पण आपल्याला काय मिळतात आहेत त्याच्यावरती खूप जास्ती काही भर असते. तर त्याच्यामध्ये महिला एकटी खरंच काही करू शकत नाही. तिला इच्छा जरी असेल तरी ती काही एकटी करू शकणार नाही असं मला वाटतं. आणि दुसरं की आपल्याकडे आपली जी भीती असते, लहानपणीपासून जी एक भीती असते की मोठ्या भावासमोर बोलायचं नाही, वडिलांसमोर जास्त हे करायचं नाही. आणि आपण कितीही म्हटलं तरी आजही आपल्या समाजामध्ये मुलगा आणि मुलगी जिथे असतं तर एक शिकवणच आहे की मुलीचं लग्न होईल, मुलगी लग्न होऊन जाईल, तिला घर सांभाळायचं आहे, मुलांनी आपलं नोकरी करायची, बिझनेस सांभाळायचा आहे. तर हे जे आपण जे मुला मुलीमध्ये भेदभाव जो आहे आणि तो अजूनही आहे समाजात, नाही असं म्हणूच शकत नाही, तर त्याच्यावरती जास्ती आता काम करणं गरजेचं आहे. आपण इक्वॅलिटी म्हणतोय पण अजूनही मला कुठे इक्वॅलिटी खूपशा जागी दिसत नाही. तुमचं काय मत आहे याच्यावर? बिलकुल बरोबर आहे. कारण संस्कार जे आहे हे जेव्हा बेबी पोटात येतं तेव्हापासूनच संस्कार घडायला पाहिजे. ते फॅमिली मेंबर्सनी शिकवण द्यायला पाहिजे आपल्या मुलाला किंवा मुलीला. जसं मुलीला आपण म्हणतो की तू लवकर 7च्या आत घरी आली पाहिजे, तसं मुलाला का नाही म्हणत, मुलाला पण म्हणायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे की तुम्ही रिस्पेक्ट द्या, तुम्ही प्रत्येक स्त्रीला रिस्पेक्ट द्या, तुम्ही आईला, बहिणीला, आजीला, सासूला, प्रत्येक स्त्रीला रिस्पेक्ट दिला पाहिजे. जेव्हा तो रिस्पेक्ट मुलगा घरून शिकेल तेव्हाच तो बाहेर त्या स्त्रीला रिस्पेक्ट देईल. आणि त्याला पण ते सगळे रूल्स, रेग्युलेशन, सगळे कानून हे आईवडिलांनी त्यांना सांगायला पाहिजे, ते संस्कार द्यायला पाहिजे की बाहेर लेडीजला या बाहेर कोणत्या पण स्त्रीला तुम्ही किती आदरनी बघायला पाहिजे, काय करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी राहायला पाहिजे. आता तुम्ही गेली इतकी वर्ष समुपदेशन करता आहात, तर मला सांगा की सुरुवात जेव्हा तुम्ही केली त्यावेळेला जे एकंदरीत ज्या कंप्लेंट्स यायच्या किंवा जी परिस्थिती महिलांची होती ती आणि आज आपण म्हणतो की समाज भरपूर बदलला आहे, तर त्या आजच्या परिस्थिती आणि तेव्हाच्या परिस्थिती काही फरक जाणवतो का? हो, फरक तर आहे, भरपूर फरक आहे. आता आधी तेवढा हे नव्हता. आधी स्त्रियांना खूप जास्त त्रास व्हायचा, त्यावेळेस त्या तितका अवेअर नाही राहायच्या, त्यांना माहिती नाही राहायचं की कुठे जायचं, त्रास झाल्यावर काय करायला पाहिजे, काय नाही. घरचे लोक सपोर्ट नाही करायचे. आताही तेवढा सपोर्ट नसतो. इक्वेलिटी तर नाहीच आहे, नक्कीच नाही आहे आताही. आताच अनुसया मॅडमनी सांगितलं हे अगदी बरोबर आहे, पण काही प्रमाणात ते चेंजेस झालेलं आहे. ड्यू टू लिटरसी रेट ते चेंज झालेलं आहे आणि पॅरेंट्सला पण आता कळतं, पॅरेंट्स पण खूप अवेअर झालेले आहे. आणि मुलींना आम्ही वेळोवेळी कॉलेजेस किंवा शाळेमध्ये
लेक्चर्स देतो. त्या लेक्चरमध्ये त्यांना प्रत्येक गोष्ट सांगतो, प्रत्येक रेग्युलेशन्स कसं जायला पाहिजे, काय कारवाई करायला पाहिजे, तुम्ही कोणाला मदत मागायला पाहिजे, तुमचे नंबर तुमच्याजवळ हे पोलीस स्टेशनचे नंबर आहे, हे इमर्जन्सी नंबर आहे, हे ठेवा तुम्ही, हे अर्जंट नंबर आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करा. आणि आम्ही त्यांना सतत हिंमत पण देतो की समजा हे काही नाही झालं तरी तुम्ही फक्त एक लेटर बॉक्स टाका, एक लेटर बॉक्समध्ये एक कंप्लेंट टाका आणि आम्ही तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला रेस्क्यू करायला येऊ. आणि त्यांना झिरो कंप्लेंटपासून तर प्रत्येक गोष्ट शिकवावं लागतं, कारण स्त्रियांना ह्या सगळ्या गोष्टी सिव्हिलियन्सला नाही माहिती राहत, खूप कमी प्रपोर्शनमध्ये माहिती आहे या सगळ्या गोष्टी. तर जनजागृती करणं, अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला वेळोवेळी आपल्या समाजात, आपल्या एरियामध्ये, आपल्या जवळच्या शाळेत, कॉलेजेसमध्ये तुम्हाला हे अवेअर करणे, त्यांचे वर्कशॉप्स घेणे, त्यांचे सेशन्स घेणे खूप जरुरी आहे. आणि त्याच्यातनं भरपूर तुम्ही केसेस जे पण म्हणताय भेटतात. ते बरोबर आहे, पण ते एक ऑर्गनायझेशन किंवा या दृष्टिकोनातनं. पण आता तुम्ही वेगवेगळ्या फॅमिलीजमध्ये जाता, म्हणजे सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी डायरेक्ट कनेक्ट येतो. तर अशा वेळेला तुम्ही काय असं तुमच्या लक्षात आलं आहे किंवा तुमच्या अनुभवातनं सांगू शकाल की एकंदरीत जो छळ आपण म्हणतो त्याची काय कारणं आहेत किंवा कशा परिस्थितीत आज महिला म्हणजे झटतायत आपल्या आयुष्याकरता? मी ॲक्च्युली सांगू तर माझ्या अनुभवातून मी बघितलं आहे, खास करून कोविड काळामध्ये ज्या ज्या घरांमध्ये मी गेली आहे तिथे आता मला पुष्कळ वर्ष झाले म्हणून समजतं, पण त्यांच्या डोळ्यांमध्ये दिसतं तो त्रास जो आहे तो त्या आपल्या डोळ्यांच्या ह्यानी आपल्याला कन्वे करतात. आणि त्रास असा आहे की काही जे अंडर प्रिव्हिलेज खास करून वस्त्यांमध्ये वगैरे आपण बघतो तर तिथे तर माहितीच आहे की पुरुष येईल, तो दारू पिऊन येईल किंवा तो जुआ खेळून येईल, त्याची जी रोजची कमाई आहे तो कुठे ना कुठे करेल. मुलं आहेत पण तिला जे काय आहे त्याच्यामध्ये राबवायचं आहे, मग तिची इच्छा जे काय असते ती मागे टाकते आणि त्या मुलांकरता नवऱ्याकरता झिजत राहते. पण तिची स्वतःची तब्येत खराब असली, पैसे नसतात डॉक्टरकडे जायला, या सगळ्या गोष्टी हा जो त्रास आहे, शिवाय तिला कधी जर गर्भवती राहिली आणि तिला मूल नको असेल पण तिथे तिच्या घरात राहणारे जितके सासू सासरे असतील किंवा जॉईंट फॅमिली असेल तर आणि बाकीचे धीर नंदा वगैरे असतात, त्यांचा तो दबाव असतो. तर त्याच्या ह्याच्यामध्ये पण तिला काही म्हणजे बोलूच शकत नाही, हक्कच नाही आहे बोलायचा. तिला तिचा शरीराचा त्रास जरी ताप असेल किंवा काही आहे, डोकं दुखत असेल काही, ती झिजत राहते. म्हणजे हे जे मी पाहिलं आहे तर मला खरंच आश्चर्य वाटायचं. बरं आपण स्वयंपाक करतो, एक साधं आहे की कधी जास्ती घेतलं, शेवटी तिच्याकरता मी खूपशा घरांमध्ये बघितलं नसलं की ती काहीतरी आपलं जे असेल ते खाऊन राहून जाते, पण बोलत नाही. म्हणजे हे जे आपल्या समाजामध्ये दिसतंय, खरं तर हे शिक्षण किंवा हे संस्कार पुरुषावरती पाहिजे की जेव्हा काही येतं तर ती पण त्या परिवाराचा एक मोठा मुलाचा वाटा देते. तर तिला काय पाहिजे, तिचे काय गरज आहे, या सगळ्या मुलं पण नाही विचारत. म्हणजे मी पाहिलेलं आहे की मुलं पण आपले येतात आणि नवरा तर म्हणजे, आणि खास करून ह्याच्यामध्ये दारू आणि हे जे व्यसन आहे हे तर खूपशा महिलांना याचा इतका त्रास आहे. पण जसं मी म्हटलं, त्यांनी म्हटलं जनजागृती खूप महत्वाची आहे आणि कुठे काय बोलायचं. शिवाय कसं होतं, यांचं कोणी ऐकत नाही. म्हणजे त्यांना खूप काही बोलायचं असतं. पण आता कारण आम्ही घरोघरी गेलो तर मी खूपशा महिलांशी बोलली, पण खरं तर यांच्यापर्यंत आपण ॲज सोशल वर्कर्स पोचतो कधी कधी, पण कधी असं वाटतं की आपल्यालाही वेळ नसते, कमी असतं वेळ, मग त्या 5 मिनिटात काहीतरी ऐकतो, पण तिला काहीतरी दुसरंच सांगायचं असतं. कुठेतरी म्हणजे मन मोकळं त्यांना करायचं असतं, ती गरज आहे. सगळ्यात मोठी आणि पहिली आवश्यकता म्हणजे महिलेला मन मोकळं करण्याची मुभा देणं. ह्या विषयावर चर्चा पुढेही अशीच सुरू ठेवूया, पण सध्या कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. महिला म्हणतायत छळ नको, समर्थन हवं. प्रीती मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी अनु मॅमनी सांगितलं की कोविडमध्ये जी काही परिस्थिती त्यांनी अनुभवली एकंदरीतच समाजात, तर तुम्ही समुपदेशक आहात. कोविडमध्ये सगळ्यात जास्त डोमेस्टिक व्हायलन्सच्या कंप्लेंट झाल्यात, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? काय तुमचा अनुभव होता तेव्हा? डोमेस्टिक व्हायलन्सच्या कंप्लेंट्स तर आमच्याकडे भरपूर आलेल्या आहेत त्यावेळेस, आणि खूप जास्त प्रमाणात आल्या, ज्या कधीच आलेल्या नव्हत्या.
त्याचा प्रॉब्लेम असा होता की दोघंही नवरा बायको घरी राहायचे, नोकरी नाही राहायची, ऑफिस नाही राहायचं आणि त्याच्यामुळे त्यांच्या आपसातले खूप भांडणं व्हायचे. जेंट्स पण भांडण करायचं तर तितकं स्त्री पण करायची त्याच लेवलवर. दोघं पण खूप अग्रेसिव्ह व्हायचे. त्याचे अनेक रिझन्स आहे, कारण दोघंही घरात होते. कधी पहिले इतका काळ घरात घालवण्याचा कधी मौका आलेला नव्हता आणि त्याच्यानंतर फायनान्शियल कोलॅप्सेशन पण खूप जास्त होतं. तो एक मेजर इश्यू मला वाटला जो आमच्याकडे केसेस यायच्या. तर बऱ्याचशा केसेस आमच्याकडे सॉर्ट आउट पण झालेल्या आहे. त्या बिना FIR करताच आम्ही त्यांना सुंदर काउन्सिलिंग करून सॉर्ट आउट केलेलं आहे. पण बरेचशा नाही पण झालेल्या आहे. पण मेन जे होतं ते घरी राहणे दोघांचे पण आणि फायनान्शियल जे प्रॉब्लेम्स होते फायनान्शियल, तो मेन मला वाटायचं त्या दरम्यान. तेव्हा मला वाटतं पूर्ण परिवारच घरी होता, हा. मुलं पण, नवरा बायको सगळेच. Exactly. तर त्याच्यामुळे मला वाटतं ती जी चिडचिड होती ती सगळी त्या आणि त्याच्यातच महिलेवरच. त्यांचे कोणाचे तरी आपले लोक पण जायचे, त्यांची डेथ व्हायची, तर तो पण मेंटल ट्रॉमा, मेंटल एगोनी त्यांच्यामध्ये राहायचं. तर तो पण एक खूप मोठा वाटा होता दुःखाचा. त्यांची चिडचिड किंवा असे झगडे पोलीस स्टेशनपर्यंत येण्याचा हा मेन पार्ट मला वाटायचा तेव्हा. आता तुम्ही म्हणालात की पोलीस स्टेशनमध्ये येणं किंवा एकंदरीत, तर आता मला वाटतं अनुसया मॅम की भरपूर महिला बोलायला लागल्यात किंवा त्यांना कुठेतरी त्यांच्या हक्काची जाणीव व्हायला लागली आहे. तर अशा परिस्थितीत म्हणजे महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की कुठल्या गोष्टींना आपण जर बदललं तर हे अत्याचार कमी होतील किंवा कुठल्या गोष्टींमुळे अत्याचार जास्त आहेत आणि त्याला बदलायला हवंय असं एकंदरीत? हे जे आपण आता वुमन्स डे वगैरे हे सगळं सेलिब्रेट करायला लागलोय आणि याच्यामुळेच जनजागृती तर नक्कीच झाली आहे आणि मुली बोलायला लागल्यात, महिला बोलायला लागल्यात. पण मला असं वाटतं की कुठेतरी आपण ना एक कॉम्पिटिशनमध्ये आल्यासारखं असं मला जाणवतं की खास करून ज्या महिला काम करतात किंवा कॉर्पोरेट ह्याच्यात वगैरे असतात किंवा गव्हर्नमेंट जॉब्समध्ये कुठेही, तर असं मला वाटतं की महिलांना असं वाटायला लागलंय ठीक आहे अत्याचार आपण सगळीकडेच बघतोय, पण ज्या बोलक्या झाल्या आहेत ते जरा जास्ती प्रमाणात मला आता दिसतंय आणि आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये कधीच राहायचं नाहीये. सगळ्यांचे आपले जे रोल्स आहेत ह्याच्यामध्ये समाजात ते ठरलेले आहेत. तर असं नाही आहे, महिलांना जास्ती आपल्याला काय करायचंय, आपल्याला जोर नाही दाखवायचा आहे है ना. आपण बुद्धीनी आणि जास्ती आहोत वर, ते सगळ्यांना माहिती आहे पुरुषांपेक्षा, म्हणजे हे सत्य आहे, बोलायला हरकत नाही. बिलकुल त्याचा दुरुपयोग नाही व्हायला पाहिजे. दुरुपयोग नाही व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की बोलते झाले आहेत म्हणून छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ न करता, कारण सक्षम आहोत आणि जर इक्वॅलिटी म्हणतो तर नक्कीच आपण छोट्या छोट्या गोष्टी तर स्वतःही सॉल्व्ह करू शकतो असं मला वाटतं. नक्कीच. आणि मला वाटतं की इक्वॅलिटी जी आपण अति म्हणतो होतंय. ते इक्वॅलिटी बहुतेक कुठेतरी फेमिनिझम कडे वळते. Exactly. म्हणजे आपण वरचढ आहोत हे दाखवण्याचा दृष्टिकोन कुठेतरी व्हायला लागलाय का महिलांकडनंच, तर त्यावरही थोडासा विचार आपल्याला करायची बरेच वेळा गरज काय होतं आहे. मॅडम, म्हणजे परवा- छोट्या छोट्या गोष्टी पण ज्या होतात ना, तर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण पोलीस स्टेशनमध्ये येतात, ज्याने की ते घरच्या घरी सॉर्ट आउट होऊ शकतं ते सगळे प्रॉब्लेम्स. अगदी छोट्या की जसं सासूनी भांडे घासायला सांगितलं तर ती लगेच आईला फोन करते आणि सांगते की मला सासूनी, आई म्हणते तू लगेच घरी ये, तू घरी घासाय काय फरक पडला. समजा सासूने, आपण आपल्या आईकडे पण भांडे घासतो, तर समजा आपण सासरी भांडे घासते तर काय, तेवढ्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला येता आणि त्या व्यक्तीवर, त्या माणसावर तुम्ही 498ची केस लावायला सांगता आणि तुम्ही इतकी जिद्द करता पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर की तुम्हाला तिथे सगळेजण समजवतात की असं नसतं, ही छोटीशी एक NC मॅटर आहे. ती बिलकुल ॲग्रीच करत नाही. ती म्हणते की हा NC मॅटर करायचंच नाही, मला याच्यावर 498 लावा. आणि जेव्हा 498 लावतं त्यानंतर त्या पुरुषाची तर अगदी लाईफच बदलून जाते. आता तर हल्ली एक लॉ आलेला आहे, तर 1 महिन्याचं त्यांना वेळ दिला जाता. आधी ते इमिजिएट अरेस्ट करायचे, तर ते खूपच सिरियस बाब होती ती. आपले पहिले आता विचारपूस करतात, आता विचारपूस व्यवस्थित. करतात, पहिले आता सगळं investigation इन्व्हेस्टिगेशन होतं. होतं, त्याला 1 महिना देतात ते लोक. त्यावेळेस त्याच्यानंतर पोलीस त्याचा निर्णय घेतात. पण लेडीज लोक पण याचा खूप दुरुपयोग करत आहे. आमच्याकडे मॅक्झिमम केसेस अशा आहेत ज्या फिमेल्स खूप जास्त हरॅश करतात मेल्सला, जेव्हा की असं काहीच नसतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात की सासूनी असं म्हटलं, असं झालं, भांडे घासायला लावले, कपडे धुवायला लावलं, आणि हे फेमिनाईन हे खूप पण हे, जास्त आलेलं खरं आहे. तर हे माहेर सासरचं जे आहे ना, खूप ते जास्त थोडंसं आहे. इन्व्हॉल्वमेंट इन्व्हॉल्वमेंट जास्ती आहे. खूप आणि जास्त आहे. कोणची पण महिला जर माहेरी काही करते आहे तर ती सासरी का नाही करू शकत, आणि सासरी जर सांगितलं तर तो अत्याचार आहे असं का वाटतं. म्हणजे एकंदरीत हे की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की घरूनच
संस्कार जे देत आहेत त्यात Exactly. इक्वालिटी आली हे तर parents चा खूप problem मोठा नाही. role पण आहे मला याच्यात. एक तुम्हाला विचारायचंय प्रीती मॅडम की तुम्ही समुपदेशक आहात, जेव्हा महिला त्यांचे विषय घेऊन तुमच्याकडे येतात तेव्हा सगळ्यात आधी, कारण त्या आता खूप त्रासलेल्या असतात तेव्हाच बाहेर येतात, महिला तेव्हाच बोलते जेव्हा तिची पेशन्स संपलेला आहे, बिलकुल. तिची सहनशक्ती पूर्णतः संपली तेव्हाच ती येते. मग तुम्ही काउन्सिलिंग जेव्हा करण्याचं बोलताय तर सुरुवात कशी करता? कारण एक अनोळखी व्यक्ती आहे आणि ती आपलं दुःख सांगायला आली आहे, तर ती ऐकण्याच्या परिस्थितीत तरी असते का तुम्ही जेव्हा सांगता? बिलकुल तर नसते. ती सुरुवात जेव्हा कशी ती होते? जेव्हा येते ना, तर ती जेव्हा एंट्री करते ती खूप अग्रेसिव्ह असते, तिच्यात पोलाइटनेस बिलकुल नसतो, तिच्यात ते पेशन्स बिलकुल नसतात. सगळ्यात पहिले तर तिला काम डाऊन करावं लागतं आम्हाला आणि तिला ते रिअलायझेशन करावं लागतं की भाई आम्ही तुमच्यासाठीच आहोत, जी काही प्रॉब्लेम होईल तर आम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प करू. आणि त्याच्यानंतर ती जेव्हा सांगायला सुरुवात करते तर आपण खूप कामली आणि खूप पेशन्सली ऐकायला हवं तिची सगळी स्टोरी. त्याच्यानंतर तिला बऱ्याचशा गोष्टी आपण काउन्सिलिंग पण करू शकतो की जरूरी नाही की तुम्ही ही ॲक्शन घ्या, की तुम्ही मेडिशनमध्ये या, तुम्ही लोक अदालतमध्ये या, की तुम्ही ॲक्शन घ्या, असं नाही. बऱ्याचशा गोष्टी तिथे सॉर्ट आउट होतात, असं नाही की नाही होत म्हणून. आणि त्याच्यानंतर ती कामडाऊन झाल्यावर तिला कळतं की नाही हे आपल्या सपोर्टला आहे. आणि आम्ही त्यांना फ्री वकील पण देतो, जितके पण BPL असतात ते त्यांना आम्ही अगदी सरकारी वकील देतो फ्री. आणि त्याच्यानंतर सरकारी वकील ते पूर्ण प्रोसेस चालू करतात. समजा त्यांना समोर लढायचं असलं, खरंच त्यांना त्रास आहे तर अदरवाईज आम्ही तिथेच ते सगळे कॉम्प्रोमाइज करून सॉर्ट आउट करून त्यांना वापस पाठवतो. पण समजा कोणाला खरंच आहे त्यांना त्रास तर मग मात्र वकील त्यांची प्रोसेस स्टार्ट करते आणि ती शेवटपर्यंत लढते. त्याचा एकही रुपया लागत नाही. कोणत्या स्त्रीला समजा ती DLSAला आली आहे, डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटीला समजा ती पोहोचली, त्याच्यानंतर तिला एकही पैसा द्यायचा नाही आहे, कुठेच पैसा द्यायचा नाही. तिच्या सगळ्या काही केसेस आम्ही फ्रीमध्ये लढतो. तुम्ही जी सगळी छान माहिती देताय आता, ते आपण सगळं जी चर्चा करतो ती एकंदरीत पारिवारिक जो त्रास स्त्रियांना होतोय, महिलांना होतोय त्याविषयी. पण आपण जर बघितलं तर आणखीन एक बाजू या नाण्याची अशी आहे की आजकालच्या महिला या वर्किंग वुमेन आहेत, त्या कुठल्या वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत, कामं करतायत. तर आपण बरेचदा बघतो की जिथे त्या कामं करतायत त्या ऑर्गनायझेशन्समध्ये सुद्धा किंवा त्या कंपनीजमध्ये सुद्धा त्यांना एक छळ होत असतो बरेचदा. तर अनुसया मॅम, तुम्ही काय सांगाल? तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी जाता, तिथे तर तुमच्याकडे अशा काही महिला येतात का किंवा काही तुमचा असा अनुभव आहे का? तिथे आता ॲक्च्युली ICC कमिटी ही मॅन्डेटरी आहे आणि जिथे 10हून जास्ती महिला असतात तिथे या कमिटीज असतातच. तिथे 4 अधिकतर ह्याची कमिटी असते. एक फर्स्ट रिप्रेझेंटेटिव्ह असतं सर्व्हिस याच्यामध्ये, पण एक बाहेरचं असतं नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधून. गरज पडली तर वकील पण असतात, डॉक्टर पण असतात. पण हे आता ॲक्च्युली सरकारकडूनच मॅन्डेटरी झालेलं आहे. तर सगळ्याच कॉर्पोरेट कंपनीजमध्ये किंवा प्रायव्हेट कंपनीजमध्ये पण हे मॅन्डेटरी आहे आता आणि असतात या कमिटीज. मी खूप 3-4 कमिटीजवर आहे. तर तुम्हाला जरी असे केसेस येऊ का न येऊ, तुम्हाला तिथे जाऊन महिन्यामधून एकदा जाऊन भेट द्यावी लागते. तिथे बोलतात सगळे एकत्र काय महिलांचं हे आहे. एक हेल्दी ॲटमॉस्फिअर ज्याला आपण म्हणतो ते आहे की नाही याच्यावरती नक्कीच चर्चा होते तिकडे. म्हणजे एकंदरीतच समाज बदलण्याची किंवा सामाजिक जे मानसिकता आहे ती बदलण्याचा प्रयत्न सरकार सुद्धा करतं आहे. या विषयावर पुढेही अशी चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत, पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं सखी सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. महिला म्हणतायत छळ नको, समर्थन हवं. छळ काय होतोय आणि समर्थन कसं हवंय या विषयावरच चर्चा करणार आहोत. आणि आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलंय अनुसया काळे छाबरानी, ज्या की समाजसेविका आहेत, आणि डॉक्टर प्रीती महेश सावरकर, समुपदेशक आहेत. मॅडम, ब्रेकवर जायच्या आधी तुम्ही सांगत होतात की ऑर्गनायझेशनमध्ये जर का 10च्या वर महिला कर्मचारी असतील तर त्यांना कमिटी स्थापन करणं कंपल्सरी आहे. पण ज्या महिलांना त्रास होतोय त्यांना जर का या कमिटीकडे कंप्लेंट करायची तर काय प्रोसेस असते आणि ऑर्गनायझेशन कसं सपोर्ट करतं त्यांना? तर ह्याच्यामध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटी म्हणून ज्याला म्हणतात ICC कमिटी, 3 महिन्याच्या आत तुम्ही ह्याच्यामध्ये कंप्लेंट देऊ शकता. मग तुम्ही ईमेलद्वारा देऊ शकता, तुम्ही पत्र लिहून देऊ शकता किंवा तुम्ही मेसेजनी करू शकता. आणि त्याच्यामध्ये जी कमिटी असते त्यांच्याकडे एकदा ते आलं की ते पूर्ण वाचून पहिले ह्याच्यापासून सेशन सुरू होतात. तर तुम्हाला नाव द्यायचं
हे आहे, पण तुम्हाला लिबर्टी पण आहे की तुम्ही त्याला गुप्त ठेवून, जसं फक्त मेल केलं तर फक्त कमिटीपर्यंत, म्हणजे सगळ्यांपर्यंत जाण्याची गरज नसते ती, तर तुम्ही आरामात ते 3 महिन्याच्या आत देऊ शकता. पण तुम्ही आता म्हणालात की त्या कमिटीमध्ये ऑफिसची पण काही लोक असतात. बरोबर, पण त्यांना जसं आम्हाला एक अग्रीमेंट साईन करायची असते जेव्हा आम्ही कमिटीवर असतो, आणि त्या कमिटीमध्ये जितके लोक आहेत, तर जेव्हा आम्ही बसतो किंवा ती महिला येते तेव्हा आम्हाला त्या कमिटीच्या बाहेर त्याचं चर्चा करणं नाही, हे अग्रीमेंट आम्ही साईन करतो. तर डिस्क्लोज्ड हे असतं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही महिलेचं नाव किंवा तिला काय त्रास आहे किंवा काय कंप्लेंट आली आहे याची चर्चा आपण बाहेर नाही करू शकत. इवन इतकं की मी माझ्या परिवारामध्ये पण त्याची चर्चा नाही करत. म्हणजे सगळ्या परीने ती महिला सेफ सुरक्षित आहे. हां, आणि तिला कुठलीही भीती बाळगायची गरज नाहीये. जर तिला त्रास होतोय तर तिला मुभा आहे, आणि हा जो राईट आहे त्याचा तिने उपयोग करायला हवा. बिलकुल. आणि त्याच्यामध्ये जास्ती करून 4 तर मॅन्डेटरी आहे की महिलाच पाहिजे. अच्छा. हा, कमिटीमध्ये पुरुष असू शकतात, पण 4 महिला अनिवार्य आहे. प्रीती मॅडम, आता हे झालं एक ऑर्गनायझेशन विषयी, पण इतर आणखीन कुठल्या गोष्टी अशा आहेत ज्या सरकारतर्फे महिलांच्या मदतीकरता म्हणून किंवा त्यांचा जो छळ होतोय त्यात त्यांना एक आधार म्हणून असे सरकार प्रयत्न करते, असे कुठल्या कुठल्या आणखीन हो, गोष्टी आहेत? सरकार खूप प्रयत्न करतं. हल्ली ॲक्च्युली बाहेर माहिती नसतं, त्याच्यामुळे त्या अवेअरनेससाठी आम्ही मोबिलिटी व्हॅन ठेवलेली आहे जी गावोगावी जाते, आणि तिथे ते सांगतात. आम्ही स्वतः गावोगावी जातो, मोठे मोठे सेशन्स घेतो गावागावात, मोठे मोठे वर्कशॉप्स घेतो, तिथे त्यांना ट्रेनिंग देतो, त्यांना प्रत्येक नंबर्स आम्ही अवेलेबल करून देतो, आणि त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांना त्यांच्या जे आहे हे सगळं प्रकार हा कमी झालेला आहे. त्याच्यामुळे तिथे शी पोर्टल पण आहे सरकारकडून, जे शी पोर्टल आहे, राही आहे, सखी आहे, हे सगळं भारतीय न्याय संहिता ते आहे, हायकोर्ट BNS द्वारे रन केलं जातं. आणि भरोसा हायकोर्ट. सेल आहे, पुष्कळ काही रिहॅब आहे. सेंटर आहे रिहॅब त्यांचे, सेंटर. आणि महिला बाल विकासमध्ये त्यांचे हॉस्टेल्स आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहेत. जे समजा त्या घरातनं निघालेल्या आणि त्यांना जायचं नाही आहे तर त्यांना तिथे पण ठेवण्यात येतं, आणि ते खूप सेफली राहतात तिथे. त्यांचा सगळा शिवाय खर्च सरकार उचलतं. महानगरपालिकाचं समउपदेशन केंद्र आहेत 10 झोन्समध्ये, म्हणजे शहरामध्ये, नागपूर शहरामध्ये, जिथे तुम्हाला वकील, काउन्सिलर हे उपलब्ध असतं, आणि ते भरपूर प्रमाणात, म्हणजे पुष्कळ वर्षांपासून चालू आहे. आणि तिथे एक सोशल वर्कर पण असते, आणि तिथे अधिकतर महिला जाऊन भरपूर मदत घेतात आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की जर का तुम्हाला त्रास होतो आहे तर फक्त गरज आहे थोडी हिंमत वाढवायची बिलकुल, स्वतःची, बिलकुल. आणि एका महिलेने दुसऱ्या महिलेला आधार देण्याची. बाकी जास्ती सरकार महत्त्वाचं आहे. हे सगळ्यात ते खूप महत्त्वाचं आहे. जरुरी आहे. पण मला असं वाटतं की तुमच्यासारख्या महिला जेव्हा असतात तेव्हा आपण असं म्हणायला नको की एक महिला दुसऱ्या महिलेला मदत करत नाही. तुम्ही दोघीही आणि तुमच्यासारख्या इतरही अशा महिला आहेत ज्या महिलांकरता उभ्या आहेत. आपण उभे आहोत हे बरोबर आहे, पण खूपदा काय होतं की कधी बहिणीशी, वहिनीशी, आईशी जर त्यांनी हे चर्चा केली आणि सांगितलं की मला ही कंप्लेंट, तर खूपदा असं वाटतं की घरच्याच महिला म्हणतात की घरचं हे बाहेर कशाला, हां. तर तो त्रास थोडासा सहन करून घे. हे जे होतं ना, त्याच्यामुळे खूपशा ज्या केसेस आहेत त्या पुढे नाही येत, बरोबर. आणि जेव्हा येतात तेव्हा इतक्या बिघडलेल्या असतात की त्याला वेळ लागतो. मग सावरायला तोपर्यंत तिची मनस्थिती जी आहे ती खूप जास्ती बिघडलेली असते. तर अशा केसेसमध्ये जर पहिलेच आले, काय बोलणं गरजेचं आहे. करेक्ट. थोडाही त्रास असेल आणि तुम्ही लगेच आले तर आपण काहीतरी त्याचं एक सोल्युशन देऊ समजा शकतो. खूप जास्त वेळ झाला की ते निगेटिव्हिटी हां. येते तिला, आणि ती इतकी मेंटल एगोनीमध्ये चालली जाते की ती मे बी सुसाइडल याचे थॉट्स येतात तिला. बरेच वेळा ती सुसाईड पण करते. तर त्याच्या आधीच समजा तिला मदत भेटली तर फार चांगलं होईल. आणि हे घरच्या लोकांनी जास्त सपोर्ट करायला पाहिजे. जो माझा अनुभव आहे 30 वर्षाचा, तर जनरली काय होतं, जेव्हा फिमेलला, कोणत्या स्त्रीला खूप त्रास होतो ना, तर त्यावेळेस ते घरचे लोकच सपोर्ट नाही करत, म्हणजे लिटरली तिच्या माहेरचे लोकच सपोर्ट नाही करत, आणि त्याच्यामुळे हा त्रास खूप वाढत जातो समाजात. आणि समजा घरच्या लोकांनी सपोर्ट केला ना तर तिला फार हिंमत येईल, आणि ती मग पुढे त्याच्या सगळ्या कारवाईसाठी ती तयार राहते. खास बरेचदा करून असं सेक्शुअल होतं का? हॅरॅसमेंटचे हां. जे केसेस आहेत ते आसपासचेच आपले लोक असतात, खूपदा नातेवाईकच असतात. हा, तर मोस्टली त्याच्या 98% मध्ये घरचेच लोक घरचेच असतात. लोक. तर त्यावेळेस काय होतं की खूप उशीर करतात यायला. जोपर्यंत तिला अगदी सहन होत नाही तोपर्यंत ती शांत राहते किंवा चुप बसते. मॅक्झिमम मोलेस्टेशन, अब्युजिंग, सगळं काही हे हरॅशमेंट हे घरूनच सुरू होते. सगळ्या अगदी, रिलेटिव्ह, नातेवाईक, काका मामा आसपासचे बाबामध्येच लोकं. होत असतात. हां. मॅक्झिमम केसेस आमच्याकडे तिथल्याच आहेत.
बाहेरच्या फार कमी आहे, त्या एकामेकाच्या कन्सर्ननी होतं, पण घरचे जे रिलेटिव्ह आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे. पण ह्या ज्या केसेस तुम्ही ज्याच्याबद्दल आता बोलताय, ह्या केसेस अशा समाजाच्या कुठल्या पर्टिक्युलर अशा स्तरावरच्या की एकंदरीतच सामाजिक नाही, मुद्दा नाही, आहे बिलकुल. हा? जास्त हा खालच्या याच्यावर खूप जास्त प्रमाणात आहे. जितके वरती जितकी लिटरसी रेट आहे तिथे खूप कमी आहे हा प्रमाण, पण खालच्या दरात खूप जास्त आहे. लिटरसी रेटमध्ये पण असतात, असं नाही की नाही असत, पण तिथे कमी काय असतं. तिथे झाकले जातात. हा. कमी जास्ती पण करून. असतं. कमी असतात नो डाऊट, पण झाकले जातात. खालच्या स्तरावरती काय होतं की आजूबाजूला घरं इतके जवळ असतात आणि अगदी म्हणजे एकमेकाशी जोडलेले असतात. त्याच्यामध्ये काय होतं, ते काही ना काही कारणाने किंवा आरडाओरडा झाला किंवा काही हे झालं तर ते बाहेर येतातच येतात. आणि तिथे ह्याच्याकरताही जास्ती होतात की जसं मी म्हटलं, दारू पिऊन येणं किंवा जुआ खेळणं किंवा कामकाज नाहीये किंवा या सगळ्या, तर हा सगळा जो एक फ्रस्ट्रेशन असतं ते सगळं या महिलांवरतीच नेहमी निघतं. मग ते भावाचं असो, वडिलांचं असो, काकाचं असो, मामाचं असो, कोणाचंही असो. बऱ्याच ठिकाणी तर महिला काम करतात, त्या कमाई करून आणतात आणि जेंट्स लोक घरीच राहतात आणि ते आणि त्या त्रासही कमाईवर देतात. राहतात त्रासही आणि देतात. त्रासही देतात त्यांना. कारण हक्क वाटतं ना मॅक्झिमम त्यांना. ठिकाणी स्लम मध्ये बरोबर. खूप जास्त आढळतं हे. पण आता तुम्ही जसं म्हणताय, एक समाजाचा असा स्तर आहे की जिथे खरंच परिस्थिती अशीच आहे की महिलाच कमवते, ती घरही सांभाळते, कुटुंबही चालवते, सगळं करते आणि त्रासही सहन करते. पण अशा महिला जेव्हा तुमच्याकडे येतात, तर तुम्ही त्यांना जेव्हा काउन्सिलिंग करता, तर त्या ऐकण्याच्या परिस्थितीत असतात का, किंवा त्या तुम्ही सांगितलेले गोष्टी ऐकतात का? कारण कुठेतरी असं जाणवतं मला की बरेचदा असं होतं की महिलेला आपण सांगण्याचा जो प्रयत्न करत असतो, तर तो प्रयत्न सुद्धा आपला फेल होतो. कारण तिचं म्हणणं असते की नाही, माझा नवरा म्हणजे माझा देव आहे, किंवा माझ्या घरी जे पुरुष आहेत ते कसेही वागले तरी त्याला ते वागण्याची मुभा आहे, मी नाही ते करू शकत. जर आपण तिला म्हटलं की तू त्याला थोडंसं म्हणजे काय म्हणतो मारत असेल तर तू त्याचा हात थांबव, हा, किंवा असं म्हटलं तरी ती ऐकण्याच्या याच्यात नसते. तर अशा वेळेला तुम्ही काय करता? नाही, आमचे काउन्सिलिंग एक्सपर्ट्स इतके, आमचा जो पॅनल असतो तो इतका स्ट्रॉंग असतो आणि इतका अनुभवी असतो, तर सगळ्यात पहिले तर त्यांना आम्ही खूप कम्फर्ट फील करतो, त्यांना ती आपुलकी देतो, त्यांना ती सेफ्टी सिक्युरिटी फिलिंग देतो आणि त्यांना ते ॲश्युरन्स पण देतो. असं नाही की फक्त बोलतोच आम्ही त्यांना. ते म्हणतात की मॅडम काही झालं तर मग तुम्ही याल का, समजा आम्ही काही फोन केला तुम्हाला किंवा आमच्यावर काही इमर्जन्सी आली तर तुम्ही याल का, तर आम्ही त्यांना ते ॲश्युरन्स देतो आणि आम्ही जातोय. लिटरली आम्ही मिडनाईटला सुद्धा आम्हाला फोन येतात बरेचसे, तर आम्ही इमिजिएट विदिन 5 मिनिट्स आम्ही तिथे पोहोचतो आणि आम्ही त्यांना रेस्क्यू पण करतो आणि त्यांच्या सगळ्या कारवाया त्यांना ते सगळे रूल्स रेग्युलेशन आम्ही सांगतो की पुढे काय करायचं आहे काय नाही. आता तुम्हाला स्वतःसाठी जगणं खूप जरुरी आहे, स्वतःसाठी जगायचं आहे, हे सगळं तुमच्या मुलांसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय आहे, किती शिकलेले आहे, किती कमवत आहे, हे सगळं काउन्सिलिंग करून तिला ते कळायला लागतं. त्याच्यानंतर तिच्यात नक्कीच हिंमत येते. आमच्या तर सगळ्या अशा जो 30 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यात आम्हाला असंच आढळलेलं आहे. एखादं कोणत्या तरी केसेसमध्ये फेलियर झालं असेल पण त्या मग चांगल्या हिंमत देऊन काम करतात, चांगला सामना करतात सगळ्या माझं गोष्टींचा. थोडंसं याच्यामध्ये एक आपण वेगळं- ह्या विषयावरती चर्चा पुढेही सुरू ठेवू, पण सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेकवर जायच्या आधी प्रीती मॅडम सांगत होत्या की कशा परिस्थितीत महिला येतात आणि तुम्ही ॲज अ काउन्सिलर त्यांना कसा सपोर्ट करता. पण अनु मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सामाजिक कार्यकर्त्या म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जाता, वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांनाही भेटत असता, तर समुपदेशक म्हणून त्यांचा अनुभव आहे, पण तुमचा अनुभव काय आहे आणि तुम्ही कशा सपोर्ट करता जेव्हा महिलांना त्रास होताना बघत असता तेव्हा? कसं आहे, जसं त्यांनी म्हटलं की निवारण होतं अधिकतर केसेसमध्ये, काउन्सिलिंगनी होतं, पण काय असतं ना, या ज्या खालच्या तबक्याचे हे असतात यांची परिस्थितीच अशी असते. मुलं, खास करून जेव्हा मुलगी असते तेव्हा तिला ती मुलगी सोडवत नाही. बरोबर. आणि तिला ती मुलगी जपून म्हणजे सेफ ह्याच्यामध्ये ठेवायची असते. म्हणून खूपदा असं असतं की नवरा दारू पिऊन तिला जरी मारत असेल तर खूपदा महिला म्हणतात की नाही ठीक आहे, पण ती इथे प्रोटेक्शनमध्ये आहे, कमीत कमी वडील आहे बरोबर. आणि घर आहे. तर खूपदा असं होतं की त्या स्वतः खूपदा मार खातात किंवा कमवतात म्हणून येऊन त्रास सहन करतात. पण जे काय मी पाहिलंय की परिस्थिती ही फार वाईट असते. तर परिस्थिती तुम्हाला अगदी मजबूर करते राहण्याकरता आणि सहन सहन करण्याकरता करण्याकरता. आणि महिला स्वतःचं मन घोटून त्या मुली करता, कारण ती सहन करते तर तिला माहिती आहे की पुढे माझ्या मुलीबरोबर ही हेच होऊ शकतं
किंवा जर मी निघाली घरातून, मी पाऊल टाकला बाहेर किंवा मी सोडून गेली, तर माझ्या मुलांचं काय? बरोबर. आणि कुठेही गेलं तुम्ही समाजामध्ये बघा, काही वेळ तुम्हाला कोणी ठेवेल, पण जर असं विचार केला तर जन्मभर कोणीच ठेवणार नाही, तुम्हाला तुमच्या पायावर उभंच राहावं लागतं. त्यासाठी ती तर आमचं financially काम हे आहे strong की असायला पाहिजे. फायनान्शियली, आणि Strong. आमचं काम आहे की तिची हिंमत तिला वाढवणं, तिला पक्क करणं. प्रत्येक स्त्रीने आपल्या पायावर उभे राहायला पाहिजे. त्याच्याशिवाय ती सदृढ राहूच शकत नाही. आणि आपल्या पायावर उभं राहणं इतकं जरुरी आहे, तेव्हाच ती काही डिसिजनवर जाऊ शकते. बरोबर. आणि शिक्षण जसं म्हटलं की कुठे काय कंप्लेंट करायची, कुठे काय जायचं, कोणाशी बोलायचं आणि हिंमत द्यायची. मग त्यांना आम्ही सांगतो की तुम्ही आम्हाला बोलवत जा, कधी 2-4-8 पण आता लोकांना. एक आहे की जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी सांगितलं की सरकार भरपूर प्रयत्न करते की महिलांना या सगळ्या त्रासातनं बाहेर काढण्याच्या दृष्टीने. तर त्यांनी काही पोर्टल सुरू केलेत, काही वेगवेगळे सर्व्हिसेस आहे. तिथे जर जायचंय तर जायचं, कारण त्रास तर होतोय महिलेला, पण तिला बरेचदा हे माहिती पण नसतं की मी कुठे गेल्याने मला मदत मिळेल किंवा माझ्या कुठल्या त्रासाकरता मी कुठे जायला हवं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? जसं मी म्हटलं, समुपदेशन केंद्र तर आहे, भरोसा सेल आहे, पण तुमचं शी पोर्टल चालू केलं आहे सरकारने, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंटनी, जी ऑनलाईन कंप्लेंट जाते तुमची. आता त्याच्याकरता आमच्यासारख्या लोकांची मदत लागते, कारण खूपशा जे अशिक्षित असतात त्यांना या शी पोर्टलमध्ये कंप्लेंट टाकायला मदत लागते. तर आम्ही त्याच्यामध्ये हा रोल प्ले करतो, जनजागृती करतो, आणि त्या शी पोर्टलच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला सोल्युशन्स मिळतात आणि त्याच्यावरती ॲक्शनही चांगली होते. तर ही सरकारकडून जो प्रयास केलेला आहे तो पोर्टल खरंच खूप चांगला आहे. शिवाय जसं मी तुम्हाला म्हटलं की BNS जे आहे, भारतीय न्याय संहिता, ते पण आहे, आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जे सेक्शुअल हॅरॅसमेंट करतायत, IPC सेक्शन आहे त्याचं 354A, हे सेक्शनमध्ये तुम्ही कंप्लेंट्स टाकू शकता. तर या सगळ्या गोष्टी मग त्याच्याकरता तुम्हाला आधी पोलीस स्टेशनला जायला लागतं? पोलीस स्टेशनमध्ये जावं लागतं, किंवा तुम्ही भरोसा सेलमध्ये जाऊ शकता, तिथे पण चांगल्या प्रमाणात तुम्हाला प्रतिसाद मिळतो. शिवाय तुम्ही पोर्टल्सवरती कंप्लेंट टाकू शकता. आपल्या साध्या पोलीस स्टेशनमध्ये पण जाऊ शकता, जसं मॅडमनी पहिले म्हटलं 0 कंप्लेंट वगैरे, ती पण करू शकता तुम्ही. पण याचं मूळ मंत्र आहे जनजागृती. पोलीस स्टेशनला सगळ्याच पॅनल्स बसतात, ते लोकांना माहिती नसतं. प्रत्येक पॅनल बसलेला असतो अथॉरिटीवरचा, आणि त्या लेडीला समजा तेवढं माहिती असलं की तिथे ते सजेशन पण देतात. स्वागत कक्षमध्ये ते सगळं सांगतात की तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कंप्लेंट करायची आहे, नाही करायची आहे, तुम्हाला हॉस्टेलमध्ये राहायचं आहे, घर सोडायचं आहे, हे नाही सोडायचं, ते सगळं करतात. आणि त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये सगळी कारवाई झाल्यानंतर ते भरोसा सेलला पाठवतात. आणि आता दामिनी पथक पण आहे, जे जागोजागी जाऊन तुमचा दामिनी पथकला तुम्ही फक्त एक कॉल जरी केला ना, तर समजा कोणती स्त्री एकटी आहे तर फक्त तिला एक फॉर्म भरून द्यायचा आहे, तिचं एक लिव्हिंग देऊन द्यायचं आहे, तिला काही डॉक्युमेंट जमा करून द्यायचे आहे, ते तुम्हाला पोलीस स्टेशनला द्यायचे आहे, तुमच्या हद्दीच्या पोलीस स्टेशनला द्यायचे आहे, खुफियावाल्यांना द्यायचे आहे तर ते खुफियावाले दामिनी पथकला देतात. तर लिटरली दामिनी पथक अगदी त्यांच्या घरी येऊन सगळ्या इन्क्वायरी करून, मिडनाईटला, डेला येऊन 24 तास तुम्ही केव्हाही कॉल करा, ते पोहोचतात. आजूबाजूवाले त्रास देत असेल किंवा अजून कोणते रिलेटिव्ह त्यांचे त्रास देत असेल, त्यांच्या घरचे फॅमिली मेंबर्स त्रास देत असेल, तर ते सगळ्या ॲक्शन्स घेतात. आणि लिटरली समजा तुम्ही नाही जाऊ शकत तर ते मेडिसिन्सपासनं तुम्हाला सगळं आणून पण देतात, तुम्हाला जी गरज आहे. आणि प्लस आता जसं DLSA जे त्यांनी म्हटलं, डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस अथॉरिटीचं एक व्हॉलेंटियर आणि एक पॅरालिगल व्हॉलेंटियर हा पोलीस स्टेशन सोबत पण जुडलेला आहे, अटॅच्ड आहे. तर तुमची जर कंप्लेंट नाही घेत आहे महिलांची केव्हा, तर तुम्ही पॅरालिगल व्हॉलेंटियर्स नाही तिथे सांगू शकता, त्यांचे दिवस ठरलेले आहेत. शिवाय फॅमिली कोर्टमध्ये पण काउन्सिलिंग सेंटर्स आहेत, तिथे पण दिवस ठरलेले आहेत, त्यांना घ्यावंच लागते कंप्लेंट. बरेच वेळा असं होतं की तिथे गेल्यानंतर त्या स्त्रीची कंप्लेंट घेतल्या जात नाही, तर त्यावेळेस त्या स्त्रीला ते माहिती पाहिजे की तिला ती कंप्लेंट द्यायचीच आहे एनी हाऊ. तर तिने तिथे तिथल्या ऑफिसर्सला म्हणायला पाहिजे की तुम्हाला समजा कंप्लेंट नाही घ्यायची आहे तर तुम्ही मला लिखित द्या लिहून. समजा असं ज्यावेळेस झालं ना, तर बरोबर पोलीस कंप्लेंट घेतेच आणि ते सांगतात की तुमची इथे नाही आहे मॅडम, तुमचं सासर इकडे आहे, तुमचं माहेर तिकडे आहे. तर त्या स्त्रीला तेवढं नॉलेज पाहिजे की 0 कंप्लेंटमध्ये कुठनं पण भारतातल्या कोणत्या पण कॉर्नरमधनं तुम्ही कंप्लेंट करू शकता बिलकुल, आणि पोलीस स्टेशनला ती घ्यावंच लागेल. आणि समजा ते घेण्यात नाही आलं तर त्या हद्दीचे जे PLVs आहे तुम्ही त्यांना इन्फॉर्म करा, ते PLVs तिथे जाऊन तुमची कंप्लेंट करून देतात. बरोबर. म्हणजे ही एकंदरीतच आपण म्हणू की सरकारतर्फे सगळ्या परीने शक्यतोवर सगळी मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्न इथे होतोय. फक्त आपल्याला स्वतःला हे मान्य करायला हवंय की मला त्रास होतोय आणि तो मला सोडवून घ्यायचा आहे,
मला त्यातनं स्वतःला बाहेर पडायचं, एवढी फक्त एक हिंमत करण्याची गरज आहे. अवेअरनेस, Even जनजागृती. खालच्या जनजागृती तबक्यातले जे आणि लोक काय आहेत त्रास आहे खरं काय म्हणजे त्रास काय, जसं मी म्हंटल की माहेरी मी भांडे घासते पण सासरी नाही घासणार, हा त्रास नाहीये. नाहीये, ही स्वतःची ही जबाबदारी स्वतःची झटकणं आहे. जबाबदारी आहे, पण ते कळणं गरजेचं आहे. तर बरोबर. त्रास काय याचे पण लेवल्स जे असतात ते पण जनजागृतीमध्ये खरं तर यायला पाहिजे. आणि जसं म्हटलं की शिक्षा, तर पुरुषांनाही आणि महिलांनाही दोघांनाही ही शिक्षा देणं गरजेचं आहे. बरोबर. गव्हर्नमेंटच्या आता आपण इतक्या महिला साऱ्या आणि पुरुष facilities आहेत. म्हणालात, तर मला सांगा की हा एकंदरीतच जे परिस्थिती आहे की महिलांना त्रास होतोय, महिलांचा छळ होतोय, हे आपण सगळं बोलतो आहे, पण ह्यात पुरुषांचा कितीसा रोल आहे किंवा जो हिंसाचार एकंदरीत होतो आहे तो थांबवण्याकरता आता पुरुष, कारण बरेचसे पुरुष आपण म्हणतो पुढारलेले आहेत, त्यांचे विचार पुढारलेले आहेत, तर किती ते आता सपोर्ट करतायत. पूर्वी जे होतं की आपल्याकडे बघत होतो आपण, पुरुष हा फक्त घरात ऑर्डर देणार किंवा पैसा कमवून आणणार, बाकी सगळं महिलेने सहन करायचं आणि घर जसं आहे ते सांभाळायचं, चालवून न्यायचं. तर आता ही परिस्थिती किती बदलली आहे? परिस्थिती भरपूर बदलली आहे. पहिले जसं होतं की पुरुष कमवून आणायचा आणि घरामध्ये एक ग्लास पाणी पण नाही घ्यायचा, ती परिस्थिती भरपूर बदलली आहे, पण अजून बदलणं गरजेचं आहे. खूप मोठ्या प्रमाणात हे जे आपल्या डोक्यात आपल्याला जे भरलं जातं की महिला ही घराच्या आत आणि पुरुष हा दाराच्या बाहेर, हा राजा आहे आणि ती राणी आहे आपल्या घरची, हे सगळं जे शिकवलं जात आहे अजूनही आपल्या समाजामध्ये जर आपण ते बघितलं तर जसं मी म्हटलं ना, वुमन्स डे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण गाज्याबाजारी, तर ती जी फेमिनिझम किंवा ती इक्वालिटी हे पूर्वी नसायचं. बरोबर. पूर्वी तुम्ही बघा दोघंही एकत्र हे घेऊन चालायचे, तर याच्यामध्ये आधी हा वादच नव्हता. बरोबर. है ना. तर जसं मी म्हटलं की जे संस्कार आहेत, जे आपले जुने संस्कार होते तेव्हा कधी हे बाहेर यायचं पण नाही. पुरुष आणि महिला दोघंही मिळून, म्हणजे तेव्हा तर मला वाटतं 7-8 मुलं पण असायचे, खरंच आहे. पण आणि मोठा परिवार असायचा, तरीही सगळं व्यवस्थित घेऊन चालायचे. तर ते शिकणं खूप गरजेचं आहे. आणि सहनशक्ती, करेक्ट. म्हणजे आपण मानसिक आणि शारीरिक दोन्हीही. आणि आजकाल मला वाटतं अजून एक गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे, जी कदाचित म्हणजे माहीत नाही बोलायला पाहिजे की नाही, पण आपण आजकाल शुगर होत आहे, BP होत आहे, हे PCOD जे महिलांना होत आहे, पॉलिसिस्टिक ह्याचं वगैरे त्रास होतोय, याच्यामध्ये जे औषधं आपण घेतोय किंवा यांनी पण जे आपल्याला त्रास होतात हे घरच्या लोकांना आणि पुरुषांना समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते जे प्रेशर्स आहेत, प्लस आपण काम पण करतोय बाहेर, तर हे सगळ्या गोष्टी जर महिला काही सहन करते किंवा ती काही भोगते, तर या सगळ्या गोष्टी समाजाने आणि परिवाराने समजून घेणंही गरजेचं आहे. कारण आज मेडिकल इश्यूज खूप आले आहेत. बरोबर आहे. ज्याच्यामुळे आपल्या बिहेवियरमध्ये खूप चेंज आहे. अगदी बरोबर आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या सामाजिक स्तरावरती बदलण्याची गरज आहे, काही अशा गोष्टी आहेत की ज्या कौटुंबिक स्तरावर सुद्धा बदलण्याची गरज आहे, आणि महिलेला सुद्धा या बदलात कुठेतरी सहाय्य करण्याची गरज आहे, हे आपण म्हणू शकतो. पण चर्चा पुढे अशीच सुरू ठेवूया. सध्या घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सखी सह्याद्रीमध्ये परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. ब्रेकवर जायच्या आधी मॅडम, आपण बघितलं की काय परिस्थिती असते, महिला कशा कशा परिस्थितीला तोंड देत असतात, पण समुपदेशक म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण जेव्हा तुम्ही समुपदेशन करता तेव्हा साहजिकच आहे की जी महिला तुमच्याकडे त्रासलेली आली आहे तिला तुम्ही शांत करता आणि काही बदल तिच्या वागण्यात, तिच्या मानसिकतेत सुद्धा करायला तुम्ही सांगतच असाल. पण अशा वेळेला तिच्या घरचा जो पुरुष आहे किंवा जे कुटुंब आहे एकंदरीत, त्यांची काय रिॲक्शन असते किंवा ते किती इझिली हे सगळं एक्सेप्ट करतात? ॲक्च्युली आपल्या देशात ह्या सगळ्या गोष्टी तर होत नाही. जेव्हा एक स्त्री समजा तिने आपली चौकट क्रॉस केलेली आहे आणि ती पोलीस स्टेशन आणि कोर्टपर्यंत पोहोचलेली आहे, तर आमचे जे अनुभव आहे, लिटरेट बेल्ट असो या इलिटरेट बेल्ट असो, दोन्ही कम्युनिटीजबद्दल बोलते आहे मी, तर त्यांच्या पुरुषाच्या मनात एक घर करून जातं की ह्या स्त्रीनी आपल्या घराची बदनामी केलेली आहे, माझी बदनामी केलेली आहे आणि ही या चौकटीपर्यंत आलेली आहे. तर मॅक्झिमम ठिकाणी त्यांच्या हार्टमधलं तो हे जात नाही.
त्यांना ते खूप हर्ट झालेलं असतं. आणि आम्ही एकंदरीत जेव्हा काउन्सिलिंग करतो तर त्या स्त्रीला बोलवतो, तर तिच्या पतीला पण बोलवतो आणि दोघांना पण एकत्र बसवून पण बोलतो आणि वेगवेगळं पण बोलतो. जेव्हा तिला बोलवतो तर तिच्या पतीला आम्ही नाही बोलवत, तिच्या पतीशी जेव्हा आम्ही बोलतो तर तिच्याशी बोलत नाही, आणि वेगवेगळं पण काउन्सिलिंग करून आम्ही सांगतो. पण त्या पुरुषाचं म्हणणं असते की मॅडम कुछ भी हो जाए, ये यहाँ तक के इन्होंने लाया है ये केस को, तर ते घर नेहमीसाठी त्यांच्या मनात राहतं. हा आमचा अनुभव आहे. इगो पण हर्ट होतो. हां पण मग अशा वेळेला तुम्ही त्यांना पण काउन्सिलिंग करता? हां बिलकुल, मी तेच आता सांगितलं की आम्ही त्यांना पण काउन्सिलिंग करतो. आणि त्यांना असं नाही की आम्ही त्या स्त्रीच्या समोर करतो, आम्ही त्यांना पण जी त्या स्त्रीला काउन्सिलिंग केलेली असते तशीच त्या पुरुषाला पण आम्ही काउन्सिलिंग करतो. त्याला पण सेफ्टी सिक्युरिटीची आम्ही अश्युरन्स देतो. असं नाही की आम्ही त्या स्त्रीकडनंच बोलतो पूर्ण, आम्ही पुरुषाकडनं पण बोलतो, कारण त्याला पण काही कंप्लेंट्स असतात तिच्या, आणि तिने पण स्वतःला सुधारायला पाहिजे, त्यांनी पण स्वतःला सुधारायला पाहिजे. बरेचसे खूप कमी पर्सेंट आहे, पण बरेचशा ठिकाणी ते खूप हॅपीली जातात. दोघंही जण म्हणतात की आम्ही सगळं खराब स्वप्न होतं मॅडम, आम्ही हे विसरायला तयार आहे, आम्ही दोघंही विसरलेलं आहे, आणि छान तिथे स्वीट आणतात, वाटतात आणि ते चालले जातात. हॅपीली ते आपला संसार टाळतात. पण बऱ्याच ठिकाणी ती कुठेतरी छोटीशी उणीव राहते मनामध्ये. पण तुमच्या अनुभवातनं महिला समुपदेशक जेव्हा असतात तर तेव्हा महिलांना जास्त आधार जाणवून त्या इझिली एक्सेप्ट करतात, आणि पुरुषांचा असा काही फरक जाणवला का हो. की पुरुष इझिली काउन्सिलिंगला एक्सेप्ट करत नाहीत नाही, किंवा पुरुष करत नाही, त्यांच्या इगोला हर्ट होतं, त्याच्यामुळे ते बिलकुल ॲक्सेप्ट करत नसतात. आणि ते येतात तरी ते नाराजच असतात, ते हॅपी नसतात, त्यांना ते सिक्युरिटी सेफ्टी काही वाटत नसते. ते नेहमी म्हणतात आले की हमको मालूम है मॅडम, आप लोग तो उसी के तरफ से बोलोगे, कारण सगळे ते स्त्रियाकडनंच बोलतात. जेंट्सचं दुःख कोणीच जाणून घेत नाही. जेंट्सला काय त्रास होतो, मीच हिला त्रास दिला असेल असं नाही, इनी पण मला त्रास दिला असेल, तर ते तुमचं तेवढं पाहिजे की तुम्ही त्याचं पण ते ऐकून घ्यायला पाहिजे, आणि तिला पण तेवढंच काउन्सिलिंग करायला पाहिजे, तेवढंच तिला पण रागवायला पाहिजे. कारण असं नसतं की प्रत्येक गोष्ट स्त्रीचीच खरी असते, त्या पुरुषाची पण खरी असते. त्याच्या पण बरेचशा कंप्लेंट्स असतात, कारण स्त्री ते त्या घरी येते तर ती बरेचसे भेदभाव करते आपल्या सासऱ्यांशी, आपल्या दिराशी, फॅमिली मेंबर्सशी, तर त्याला पण त्याचं खूप दुःख असतं ह्या सगळ्या गोष्टींचं. तर दोघांनी पण अगदी बरोबर इक्विलिंट वागायला हवं. मला खूप वेगळे अनुभव आहेत. पुरुष पण तितकंच काउन्सिलिंग खूप एक्सेप्ट करतात, कारण मी फक्त काउन्सिलिंग सेंटर्समध्ये नाही, तर मी वेगळ्या वेगळ्या एरियाजमध्ये त्यांच्या घरी पण जाते. बरोबर. आणि मला जे फोन्स येतात किंवा ते माझ्या घरी जेव्हा येतात बोलाय करतात, तर मी दोघांचंही व्यवस्थित ऐकून घेते, आणि सगळ्यात आधी पुरुषाचं ऐकते मी, मग त्या महिलेचं ऐकते. कारण तोपर्यंत जोपर्यंत तिचा नवरा भाऊ जे काय असेल ते तोपर्यंत ती थोडी शांत होते, आणि मग ती शांत झाल्यावरती मग तिच्याशी बोलण्यात अर्थ असतो असं मला वाटतं. बरेचसे पुरुष तिथे आल्यानंतर ते म्हणतात फक्त की नाही मॅडम आम्ही सगळं विसरलेलं आहे, सगळं झालेलं आहे, पण त्यांना खंत असते नेहमी. हो, पण नेहमी दोघांना असते. ऐकणं गरजेचं आहे. पण हो, ही गोष्ट नक्कीच खरी आहे की 80% पुरुष हे इगो जो आहे त्याच्यावरती तो घेऊन चालतात. आपण सगळी जी चर्चा करतोय ती महिलांना होणारा त्रास आणि त्यांना लागणारी गरज ह्याविषयी, पण सगळी चर्चा एकंदर जर बघितली तर फक्त एवढं म्हणावं असं वाटतं की महिलेला कुठेतरी स्वतःचे हक्क अधिकार ह्याची जाणीव असणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ती जर का जाणीव असेल तर तिला होणारा त्रास काय आहे हे तिला कळेल, आणि त्यातनं बाहेर येण्याकरता ती स्वतः सुद्धा नक्कीच प्रयत्न करेल, कारण महिला तेवढी सक्षम असते. जाता जाता एवढंच म्हणेन की असशील तू जननी, अर्धांगिनी, भगिनी आणि मुलगी या जगाची. असशील तू जननी, अर्धांगिनी, भगिनी आणि मुलगी या जगाची, पण त्याआधी तू एक स्त्री आहेस हे विसरता कामा नये. आज आपण दोघीजणी इथे आलात, इतकी छान माहिती दिली आमच्या सगळ्या प्रेक्षकांना, आणि नक्कीच भरपूर महिलांची हिंमत वाढली असेल आपली आजची ही चर्चा ऐकून. तेव्हा आपण दोघी इथे वेळात वेळ काढून आलात म्हणून दूरदर्शन नागपूरतर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.